नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. इयत्ता 12वी बोर्डाची परीक्षा आपला पहिलाच पेपर आहे इंग्लिशचा आणि हा पेपर नेमका कसा असू शकतो यावर आज आपण चर्चा करणार आहोत. तर कशा प्रकारे पेपरचं स्वरूप असणार आहे आणि कुठल्या मुद्द्यावर तुम्ही किती वेळ दिला पाहिजे, कशा प्रकारे पेपर लिहिला पाहिजे साधारणतः इंग्लिशचा, तर आपण त्यावर चर्चा करणार आहोत. संपूर्ण व्हिडिओ जी आहे ती खूप महत्त्वाची आहे. जाऊयात पुढे पटकन, पण पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट करतो. नवीन असाल तुम्ही आपल्या YouTube चॅनलवर अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला, तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. बघा मित्रांनो, सगळ्यात पहिला महत्त्वाचा मुद्दा, पहिला जो प्रश्न आहे तुम्हाला, तो आहे आपल्याकडे प्रॉस म्हणजे सेक्शन 1 जे आहे. त्याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 1 आणि 2 हे 2 प्रश्न या पहिल्या सेक्शनमध्ये तुम्हाला मिळतात बघायला. तर क्वेश्चन नंबर 1 मध्ये ए आणि बी असे 2 उपप्रश्न आहेत. तर ए मध्ये काय असतं, की तुम्हाला पुस्तकामध्ये बघा ॲक्टिव्हिटीज बेस्ड ऑन टेक्स्च्युअल म्हणजे सीन पॅसेज. म्हणजे पहिला तुम्हाला एक सीन पॅसेज येईल. त्या सीन पॅसेजमध्ये तुम्हाला 6 ॲक्टिव्हिटी दिल्या जातील. A1, A2, A3, A4, A5, A6 ओके. तर या 6 ॲक्टिव्हिटी असतील आणि त्या 6 ॲक्टिव्हिटी तुम्हाला 12 मार्काला असतील. ओके. तर त्याच्यामध्ये ग्रामरची पण ॲक्टिव्हिटी असते, व्याकरणावर आधारित पण प्रश्न असतो आणि त्याच्यानंतर तुम्हाला इथे लँग्वेज स्टडीचा जो भाग आहे क्वेश्चन नंबर 1 बी मध्ये याच्यामध्ये नॉन टेक्स्च्युअल ग्रामर असतं आणि या ग्रामरमध्ये जर का तुम्ही बघायला गेलात तर या व्याकरणामध्ये तर जास्तीत जास्त ग्रामरचा कुठल्या भागावरती तुम्ही तयारी करणं गरजेचं आहे ते पण सांगतो बघा. ग्रामरचा सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे टेन्स. टेन्सवरती तुम्हाला हमखास प्रश्न विचारला जातो. म्हणजे टेक्स्च्युअल पॅसेज असू द्या किंवा नॉन टेक्स्च्युअल पॅसेज असू द्या. टेन्सवरती दरवर्षी प्रश्न विचारला जातो. त्याचबरोबर तुम्हाला जे स्पॉट द एरर सारखे जे प्रश्न आहेत ना, त्याच्यामध्ये सुद्धा साधारणतः टेन्सचा वापर खूप होतो. त्याच्यामुळे टेन्सची तयारी चांगली करा. याच्यानंतर दुसरा इम्पोर्टंट मुद्दा आहे व्हॉईस. व्हॉईसवरती सुद्धा हमखास प्रश्न विचारला जातो. आणि व्हॉईस नंतर तुमचा रिपोर्टेड स्पीच. हे 3 घटक जे आहेत ना, ते जास्त महत्त्वाचे आहेत. या 3 घटकांवरती आपल्याला जास्त वेळ देणं गरजेचं आहे. त्याचबरोबर जे सेंटेन्सेस आहेत तुमचे कॉम्प्लेक्स सेंटेन्स, कंपाउंड सेंटेन्स, सिंपल सेंटेन्स याची सुद्धा तुम्हाला तयारी करायची आहे. त्याचबरोबर WH टाइप क्वेश्चन जो आहे ना, यावरती सुद्धा खूप वेळा प्रश्न विचारले गेलेले आहेत. त्याचबरोबर बाकी छोटे-छोटे भाग आहेत जसं की यूज टू आहे, इफ, यूज अनलेस याचा वापर, यूज एबल टू, अनेबल टू किंवा यूज्ड टू याचा वापर. हे जे काही घटक आहेत यावरती वारंवार प्रश्न विचारले गेलेले आहेत आणि मॉडेल ऑक्झिलरी जो आहे भाग त्यावरती एक वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले जातात. त्याच्यामुळे मॉडेल ऑक्झिलरी वरती सुद्धा तुम्ही जास्त लक्ष द्या. ठीक आहे. तर अशा प्रकारे हे ग्रामरचा भाग जो महत्त्वाचा आहे, जो तुम्हाला इथं बी मध्ये सुद्धा लँग्वेज स्टडीमध्ये विचारला जातो आणि त्याचबरोबर तुम्हाला ॲक्टिव्हिटीच्या 6 ॲक्टिव्हिटीज असतात. त्याच्यामधल्या एक ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्हाला 5वी जी ॲक्टिव्हिटी आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला व्याकरणाचा प्रश्न असतो. त्याच्यामुळे पहिला जो प्रश्न आहे तुम्ही जर बघितलं, तर पहिला क्वेशन नंबर 1 हे 12 मार्क्स प्लस 3 मार्क हे ग्रामरचे आणि स्पॉट द एरर 1 मार्क. अशा प्रकारे एकूण आपल्याकडे हे 12 आणि 3 15 आणि 1 16 मार्काला हा जो पहिला जो क्वेशन आहे, तो तुमचा 16 मार्क्सला असणार आहे. टोटल 16 मार्क्सचा तुमचा पहिला क्वेशन. ओके. या सेक्शन 1 मधला दुसरा जो आहे, तो क्वेशन जो आहे, तो तुम्हाला 18 मार्क्सला आहे. तर याच्यामध्ये हा 2A मध्ये जो क्वेशन नंबर 2A आहे ना, तर याच्यामध्ये 6 ॲक्टिव्हिटीज असतील बेस्ड ऑन अनसीन पॅसेज म्हणजे पुस्तकाच्या बाहेरचा एक पॅसेज असणार आहे. त्या नॉन टेक्स्च्युअल पॅसेज असणार आहे. तर त्याच्यावरती 6 ॲक्टिव्हिटी असणार आहे. जशा ॲक्टिव्हिटी सीन पॅसेजवरती असतात, तशा 6 ॲक्टिव्हिटी अनसीन पॅसेजवरती असणार आहे. त्याच्यामध्ये त्याच्यानंतर क्वेशन नंबर बी जो आहे तो समरी रायटिंग आहे. तुम्हाला याची समरी लिहायची आहे आणि सी जो आहे तो माइंड मॅपिंग आहे. आता माइंड मॅपिंग आहे 3 मार्काला, समरी आहे 3 मार्काला. बरोबर? म्हणजे ए-बी-सी असे 3 क्वेशन्स असतील. ए जो आहे तो तुम्हाला साधारणतः 12 मार्क्सचा आहे. बी जो आहे तो 3 मार्क्सला, सी 3 मार्क्सला. असे तुम्हाला एकूण जे आहे 18 मार्क्सचा हा क्वेशन आहे. ओके. 18 मार्क्सचा क्वेशन नंबर 2, 16 मार्क्सचा क्वेशन नंबर 1 टोटल आपल्याकडे 34 मार्क्स जो आहे तो सेक्शन 1 ला आहे. म्हणजे सेक्शन 1 साधारणतः तुमचा 40 मार्क्सच्या आसपास 40% मार्क्स जे आहेत ते तुम्हाला इथं क्वेशन नंबर 1 मध्ये आहेत. ठीक आहे. आता माइंड मॅपिंग कसं करायचं यावरती ऑलरेडी मी व्हिडिओ बनवलेली आहे. व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी एक लिंक दिली. त्या लिंकवर तुम्ही क्लिक करा आणि रायटिंग स्किलच्या सगळ्या भाग तुम्हाला बघायला मिळेल. म्हणजे रायटिंग स्किलच्या सगळ्या घटकांवर आपण व्हिडिओ बनवलेले आहेत. त्याची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये देतो. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही रायटिंग स्किलचा सगळा भाग बघून घ्या. ओके. तर अशा प्रकारे हा सेक्शन 1 आहे. त्याच्यानंतर सेक्शन 2 जो आहे त्याच्यामध्ये तुम्हाला पोएट्रीवर आधारित आहे. त्याच्यामध्ये क्वेशन 3A जो आहे म्हणजे क्वेशन नंबर 3 जो आहे तो सेक्शन 2 मध्ये आहे. क्वेशन नंबर 3A मध्ये काय की तुम्हाला सीन पोएम दिली जाईल आणि त्या पोएम वरती 5 ॲक्टिव्हिटी दिल्या जातील ज्या 10 मार्काला असतील. ओके. आणि क्वेशन नंबर 3B मध्ये अप्रिशिएशन आहे पोएमचं ते 4 मार्काला.
म्हणजे 10 आणि 4 14 मार्क तुमच्याकडे असे आहे. एक आहे पोएम आहे. त्या पोएमवरचे प्रश्न विचारले जातील आणि दुसरा जो आहे तो अप्रिशिएशन ऑफ द पोएम असेल 4 मार्काला. ठीक आहे. याच्यानंतर सगळ्यात इम्पोर्टंट भाग जो आहे तो सेक्शन 3, 4 वगैरे जे आहेत ते आहे. सॉरी सेक्शन 3 आहे. त्याच्यामध्ये क्वेशन नंबर 4 ए, बी, सी, डी. आता याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर क्वेशन नंबर 4 ए मध्ये तुम्हाला ड्राफ्टिंग अ व्हर्चुअल मेसेज, स्टेटमेंट ऑफ पर्पज किंवा ग्रुप डिस्कशन तिघांपैकी तुम्हाला एक प्रश्न लिहायचा 4 मार्काला. ओके. याच्यामध्ये ड्राफ्टिंग मेसेज खूप सोपा आहे. याच्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 4 बी मध्ये ईमेल रायटिंग म्हणजे तुम्हाला बघा ड्राफ्टिंग व्हर्चुअल मेसेज म्हणजे काय? जसं तुम्ही WhatsAppला मेसेज पाठवता. आपल्या मित्रांना कधी-कधी एखाद्या मित्राचा आपला फोन नाही लागला, तर आपण आपल्या मित्राला काय करतो? WhatsApp मेसेज करतो. तर तसाच तुम्हाला इथं WhatsApp मेसेज तुम्हाला टाइप करायचा आहे. तो एक वेगळं फॉर्मॅट आहे. तर त्याचा नेमका काय फॉर्मॅट यावरती ऑलरेडी आपण व्हिडिओ बनवले. मी तुम्हाला म्हटलं रायटिंग स्किलच्या सगळ्या घटकावर आपण व्हिडिओ बनवले. त्याची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे. त्याच्यानंतर ईमेल रायटिंग आहे, रिपोर्ट रायटिंग आहे आणि इंटरव्ह्यू. तिघांपैकी तुम्हाला एक प्रश्न सॉल्व्ह करायचा आहे क्वेशन नंबर 4 बी मध्ये. तर ईमेल लिहिताना सुद्धा ईमेलचा एक फॉर्मॅट आहे. तो फॉर्मॅट अजिबात विसरायचा नाही. म्हणजे सुरुवातीला ज्याला मेल पाठवायचा आहे त्याचा ईमेल आयडी, त्याच्यानंतर सब्जेक्ट असेल, सॅल्युटेशन असेल, डिअर सर, मॅडम. त्याच्यानंतर व्यवस्थित सगळा जो काही तुमचा मेन मुद्दा आहे बाबा, ज्याबद्दल तुम्ही ज्या कामासाठी तुम्ही मेल लिहिताय, तो मेन तुमचा कंटेंट तिथं आला आणि मग शेवटी थँक यू किंवा युअर फेथफुली आणि मग तुमचं नाव, गाव, पत्ता जो काय असेल तो लिहायचा. फॉर्मॅट लक्षात घ्या. रिपोर्ट रायटिंग म्हणजे काय बाबा, तुमच्या कॉलेजेसमध्ये किंवा कॉलेजच्या माध्यमातून एखादा कार्यक्रम झाला असेल, तर त्या कार्यक्रमाचा तुम्हाला रिपोर्ट लिहायचा आहे. रिपोर्ट लिहिताना रिपोर्टला व्यवस्थित टायटल लिहायला विसरू नका. त्याच्यानंतर तो रिपोर्ट कोण लिहितंय? तर बाबा त्याचं नाव बाबा बाय महेंद्र घारे, बाबा महेंद्र घारे आणि बाबा का बाबा सेक्रेटरी ऑफ कॉलेज वगैरे असं काय असेल ते किंवा बाबा स्टुडंट रिप्रेझेंटेटिव्ह म्हणजे ते बाय लाईन लिहिणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला ठिकाण, डेट या सगळ्या गोष्टी व्यवस्थित लिहिणं गरजेचं आहे रिपोर्ट रायटिंग करताना. इंटरव्ह्यूमध्ये सुद्धा खूप सोपा प्रश्न आहे. इंटरव्ह्यूसाठी तुम्हाला प्रश्न तयार करावे लागतात. एखाद्या प्रख्यात व्यक्तीचा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे, स्पोर्ट्स पर्सनचा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे किंवा एखाद्या सिंगरचा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे. तर त्या अनुषंगाने त्याचं नाव, ज्याचा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे त्याचं नाव आहे. त्याचबरोबर त्या इंटरव्ह्यूचा वेळ किती असणार आहे, इंटरव्ह्यू कधी घेणार, कुठे घेणार, किती वाजता घेणार, या सगळ्या गोष्टी व्यवस्थित त्याच्यामध्ये लिहिल्या पाहिजेत आणि प्रश्न कसे तयार करायचे या संदर्भात ऑलरेडी आपण व्हिडिओ बनवले. व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिले. त्यामध्ये या सगळ्या घटकांवरती चर्चा केली. त्याच्यानंतर स्पीच जे आहे ते तुम्हाला तयार करायचं आहे. तुमच्या कॉलेजमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या कॉम्पिटिशन असतील. त्यासाठी तुम्हाला इलोक्युशन कॉम्पिटिशनमध्ये तुम्हाला सहभागी व्हायचं आहे. तर त्यासाठी बाबा स्पीच तयार करा. ओके. त्या स्पीच तयार करताना स्पीचचं टायटल, त्याची सुरुवात या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहे. कंपेअरिंग म्हणजे सूत्रसंचालन. म्हणजे तुमच्या शाळेमध्ये एखादा किंवा कॉलेजेसमध्ये एखादा कार्यक्रम होणार आहे, तर त्याचं कंपेअरिंग करण्यासाठी तुम्ही ते स्क्रिप्ट तयार करा. त्याच्यानंतर एक्सपान्शन ऑफ आयडिया असेल, थीम असेल. त्यानंतर रिव्ह्यू असेल, एखाद्या मूव्हीचा किंवा एखाद्या बुकचा रिव्ह्यू तुम्हाला लिहायला सांगितलं जाऊ शकतं. ब्लॉग रायटिंग आणि अपील आहे. तर या तिघांपैकी एक आणि वरती या तिघांपैकी एक, त्याच्यावरती या तिघांपैकी एक आणि त्याच्यावरती तिघांपैकी एक. मित्रांनो, समजा तुम्हाला एवढा सगळा अभ्यास जर नसेल करायचा, तर तुम्ही एक काम करा. जसे की क्वेशन नंबर 1 ए मध्ये ड्राफ्टिंग व्हर्चुअल मेसेज सोपं आहे, याचीच तयारी करा. क्वेशन नंबर बी मध्ये बाबा वाटलं तर तुम्हाला ईमेल रायटिंग फॉर्मॅट आहे, त्याचीच तयारी करा. एक-एक भागाची तरी निदान तुम्ही तयारी करा. इथे समजा तुम्ही स्पीचची तयारी केली. इथे समजा तुम्ही रिव्ह्यूची तयारी केली. म्हणजे एक-एक घटक किंवा 2-2 घटकाची तरी तुम्ही चांगल्या प्रकारे तयारी करा. म्हणजे तुम्हाला चांगले मार्क मिळतील. आता या रायटिंग स्किलच्या सगळ्या घटकावर ऑलरेडी आपण चर्चा केलेली आहे. त्याची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये शेअर केली. तर ती बघा. रायटिंग स्किलचा तुमचा बराचसा भाग कव्हर होऊन जाईल. त्याच्यानंतर शेवटचं जे सेक्शन आहे आपलं, ते तुमच्या बघा नॉव्हेलवरती आधारित आहे. त्याच्यामध्ये काय बाबा, पहिला जो क्वेशन नंबर 5 जो आहे, तो पूर्णपणे बघा क्वेशन नंबर 5 ए जो आहे ना, तो हिस्ट्री ऑफ इंग्लिश नॉव्हेलवरती आहे. म्हणजे टोटली ॲक्टिव्हिटी ज्या सगळ्या आहेत, त्या हिस्ट्री ऑफ इंग्लिश नॉव्हेलवरती असतात. म्हणजे 4.1 वरती हा क्वेशन नंबर 1 क्वेशन नंबर 5 ए पूर्णपणे डिपेंड असतो. 5 बी जो आहे, तो पूर्णपणे 4.2 ॲक्टिव्हिटीवरती डिपेंड आहे. 5 क्वेशन नंबर सी जो आहे, 5 सी जो आहे, तो 4.3 वरती आहे आणि क्वेशन नंबर 5 डी जो आहे, तो तुमचा एलिमेंट ऑफ नॉवेल याच्यावरती आधारित आहे. 4.4 वर आधारित आहे. तर त्याच्यामुळे अशा प्रकारे तुम्हाला हा 5वा प्रश्न ज्याच्यामध्ये ए, बी, सी, डी असे 4 सब क्वेशन्स आहेत आणि ते प्रत्येक सब क्वेशन्स एका-एका भागावरती आहेत तुमच्या. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुमचं क्वेशन पेपरचा एकंदरीत फॉर्मॅट असणार आहे. तर नक्कीच तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल, याचा नक्कीच फायदा होईल बऱ्यापैकी तुम्हाला. तर आजच्या चर्चेत तिथेच थांबूयात मित्रांनो. तर नक्कीच व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बऱ्याचशा व्हिडिओज आपण इतर विषयांच्या सुद्धा आपल्या YouTube चॅनलवर या परीक्षेच्या काळामध्ये मी अपलोड करणार आहे.
त्या सगळ्या व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचाव्यात असं वाटत असेल आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. बाय सर्वांना.